कोल्हापूर जिल्ह्यावर यावर्षी पाणी संकटाचं सावट घोंगावतंय, कारण कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधली पाणी पातळी यंदा कमालीची घटलेली आहे। मी आता आहे कोल्हापुरातल्या काळमवाडी धरणामध्ये आणि इथली दृश्य आपण बघू शकतो की या धरणातील पाणी किती मोठ्या प्रमाणावर कमी झालेलं आहे। या सगळ्या धरणामध्ये सध्या 4.5 TMC इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। हा 4.5 TMC पाणीसाठा जरी शिल्लक असला तरी यातला 3.5 TMCच पाणीसाठा आता प्रत्यक्षात वापरता येणार आहे, कारण ऑगस्ट महिन्यापर्यंत हा सगळा 3.5 TMC पाणीसाठा जलसंपदा विभागाला हे सगळं वापरण्याचं आव्हान आहे ते राहणार आहे। कारण या सगळ्या राधानगरी धरणावर किंवा काळमवाडी धरणावर जर आपण बघितलं तर राधानगरी असेल, भुदरगड असेल, कागल असेल, त्याचबरोबर करवीर तालुक्यातील अनेक गावं आणि त्यावरची शेती देखील अवलंबून आहे। इतकंच नाही तर कोल्हापूर शहराला देखील याच काळमवाडी धरणातून पाणी पुरवठा आहे तो होत असतो आणि त्यामुळं यापुढे पिण्याच्या पाण्याला प्राधान्य आहे ते जलसंपदा विभागाला द्यावं लागणार आहे। आणि दरवर्षी जर आपण बघितलं तर 15 जूनपर्यंत या सगळ्या पाण्यात टिकेल इतक्या पद्धतीचं नियोजन आहे ते जलसंपदा विभागाकडून केलं जातं। मात्र यावर्षी पावसाळा आहे तो लांबण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे ऑगस्टपर्यंत हे पाणी पुरवावं अशा पद्धतीच्या सूचना आहेत त्या जलसंपदा विभागाला मिळालेल्या आहेत। आणि त्यामुळं एकूणच आपण बघतोय की कशा पद्धतीची परिस्थिती सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळते। पाणीदार जिल्हा अशी खरं तर कोल्हापूर जिल्ह्याची ओळख आहे, मात्र यावर्षी पहिल्यांदाच अशा पद्धतीनं इतक्या प्रमाणावर पाणी घटल्याचं देखील बघायला मिळते आणि त्यामुळे येत्या काळामध्ये कोल्हापूर जिल्ह्यावर पाणी कपातीचं किंवा पाणी संकट आहे ते घोंगावतंय असंच म्हणावं लागेल। कारण ज्या पद्धतीने या सगळ्या धरणांमधली पाणी घटलेलं आहे ते पाहता आता जलसंपदा विभाग देखील सतर्क झाल्याचं बघायला मिळते। भूषण पाटील, TV9 मराठी, काळमवाडी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।